आज आहे 31 मे 2026. हो. आजपासून कंप्लीट 6 दिवस पाऊस राहिला यायचा. हम्म. 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मोसमी पाऊस खूप जोरात बरसणार आहे. हम्म. तर मग ते सगळीकडे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा हम्म. सगळ्या विभागामध्ये 7 ते 14 मध्ये मोसमी पाऊस पडणार आहे. हा. पण त्या अगोदर हम्म. आज 31 मे पासून ते 6 तारखेपर्यंत, हा, 6 जून. 6 जून पर्यंत, 31 मे ते 6 जून 6 पर्यंत जून. आज विदर्भात, पूर्व विदर्भात, हम्म. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर हम्म. महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी हम्म. पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होईल. हा. पण त्याच्यानंतर काय होईल आजच नाही तर हे दररोज काय होईल, आज हम्म. ह्या भागात उद्या त्या भागात असं करत करत हम्म. 6 तारखेपर्यंत सगळीकडे बरसणार आहे. हा, म्हणजे भाग बदलत बदलत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल. हो, 6 दिवसामध्ये. हम्म. आणि त्याच्यानंतर 7 जून ते 14 जून मग मोसमी पाऊस राहील. 7 जून ते 14 जून. पण हे मोसमी पाऊस असा राहील की हम्म. इतका मोसमी पाऊस धो धो पडणार कधीच नसतंय. हम्म. याच्यामध्ये ओढे नाले वाहतील मोसमी पावसात. अच्छा, म्हणजे त्या 7 दिवसात. हो. हा हा. आणि पेरणीच्या तारखा कशा राहील, म्हणजे कोणत्या तर कोणत्या भागात? शेतकऱ्याला म्हणा की यावर्षी मिरगी पेर होणार आहे. हम्म. आता ही पहिला टप्पा होईल 15 म्हणजे हे 7 ते 14 मध्ये पेरण्या लागतील काही जणांच्या. हो. आणि याच्यातून उरले तर 20 ते 30 मध्ये जातील. 20 ते म्हणजे शेवटच्या जूनच्या शेवटच्या हप्त्यात. हो, याच्यातून उरणार आहे. हम्म. लागवडी कापसाच्या सगळ्यांच्या लवकरच होतील. म्हणजे पोषक वातावरण कसं राहील पेरणीचा? खूप खूप पोषक वातावरण. यंदा पेरणी लवकर होणार आहे त्याच्यामुळे उतार चांगले राहणार. म्हणजे शेतकऱ्यांना फटका बसणार नाही. नाही, आणि यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार, पण परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार. परतीचा. हो. म्हणजे या संदर्भामध्ये आता 20 तारखेपर्यंत म्हणजे गारपीट वगैरे होण्याची शक्यता आहे का? आहे ना. त्या मोसमी पावसात गारपीट होणार आहे. म्हणजे 7 ते 14 जूनच्या दरम्यान. आणि ह्या 31 ते 7 मध्ये पण आहे काही ठिकाणी. 31 ते 7 पर्यंत म्हणजे काही क्वचित भाग. हो, 1 ते 6 मध्ये बी आहे, पण हम्म. 7 ते 14 जास्त आहे. 7 ते 14 अधिक राहील. म्हणजे शेतकऱ्यांना जे काही पेरणीचा कालावधी आहे त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट तुमच्या अंदाजानुसार येणार नाही. नाही येणार. म्हणजे वातावरण पोषक राहील. पोषक नाही. या वर्षीची पेरणी सगळ्यात नंबर 1 राहणार. अच्छा. म्हणजे आजच शेतकऱ्याला बघा ना तुम्ही, आज काय होईल हम्म. विदर्भात बघा 2:30-3च्या नंतर हम्म. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडेल, म्हणजे की लोकांना म्हणजे असं हे होईल, पोषक राहील अगदी वाल्याला, जमिनीत काम करण्याला. उद्यापासून ते पाऊस वाढत जाणार. हा. असं मग दररोजच वाढणार. हो का? आज सकाळी 8 पर्यंत संपूर्ण ढगाळ परिस्थिती होती विदर्भात, इकडे पूर्व विदर्भाकडे. पडला ना वर्ध्याकडे, तिकडे पडला ना पाऊस. हो. म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी म्हणजे चांगलं वर्ष आहे पेरणी संदर्भामध्ये. हो, पेरणी सर्वात चांगलं वर्षी. आणि पिकाची उत्पादकता सुद्धा सध्या चांगली दिसत आहे. चांगले राहणार. ज्या वर्षी ना पाऊस कमी होतो त्या वर्षी पिकं चांगली येतात. फक्त परतीचा पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसेल. नाही, परतीचा पाऊस कशामुळे चांगला राहील, यावर्षी खरीप पण येणार आणि रब्बी येणार. दोन्ही. पाऊस कमी असल्यामुळे, सरासरी इतका असल्यामुळे खरीप येणार, आणि परतीचा पाऊस असल्यामुळे त्याच्यावर रब्बी येणार चांगलं. बरोबर. आणि सर, आता तुमच्या अनुभवानुसार आता शेतकऱ्यांना म्हणजे कोणत्या अंतरावर याची कापसाची लागवड करावी, म्हणजे कमी जागेमध्ये, आता जसा कोरडवाहू शेतकरी त्याला अधिक उत्पादन मिळेल? माझं तर सगळ्याला म्हणणं आहे, ज्यांचं यंदा खताचे भाव गगनाला भिडलेत, हो. शेतकऱ्यांनी अंतर कमी करा. कापसाबद्दल काय करा, 3x1 कापूस करा. अंतर कमी करा, फक्त एकदा खत द्या, आणि पोळ्याच्या वेळेस अर्धी बॅग खत द्या, पुन्हा देऊच नका. कमरा इतकं झाड वाढल्याने त्याला 40 बोंड लागले तर तुम्हाला 13-14 क्विंटल कोरडवलाच कापूस होतोय. बरोबर. आणि ज्यावेळेस वाढ होती का, ज्यावेळेस समजा पानं लागले की वाढ बंद करणार औषध मारून टाकायचं सगळे. लिओसिन वगैरे. म्हणजे त्यानुसार कोरडवाहू शेतकऱ्याला अधिक उत्पादन मिळू शकते. कमी खर्चावून. नसं काय होतंय, अंतर वाढीलं तर मग 4-5 वेळेस खत द्यायला 2-2 हजाराला बॅग आहेत, नाही परवडत. हो. म्हणून त्याच्यापेक्षा अंतर कमी करायचं, खतच द्यायचं नाही. जगाच्या वाटेवर कोणतंही कापसाचं झाड कुठं बी लावा, माझं तरी म्हणणं बरं का, मी अभ्यास करतो तर कमरा इतकं झाड वाढते. आणि कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42 बोंड लागतातच. बरोबर. मग 40 बोंड लागले तर त्याला 14 क्विंटलचा कापूस होतोय आरामशीर. 3x1.